शिक्षक मित्र बंधू आणि भगिनींनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 कशा पद्धतीनं होणार आहे, या परीक्षेमध्ये कोण अप्लाय करू शकतो, कशा पद्धतीचा या ठिकाणी अभ्यासक्रम असणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग बघूया. परीक्षेमध्ये या ठिकाणी आपल्याला 200 प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे टोटल यामध्ये 200 प्रश्न असणार आहेत. परीक्षा एकूण 200 गुणांची असेल. म्हणजे 200 प्रश्न आणि 200 गुण असतील. म्हणजे 1 मार्काला 1 प्रश्न अशा पद्धतीनं या परीक्षेचं स्वरूप असणार आहे. परंतु नेमकं अजून एक प्रश्न अनुत्तरित आहे की ही परीक्षा नेमकी कोण घेणार आहे. ही परीक्षा TCS घेणार आहे की ही परीक्षा IBPS नावाची कंपनी आहे ती घेणार आहे किंवा परीक्षा परिषद घेणार आहे, ते नोटिफिकेशन आल्यानंतर आपल्याला समजेल. परंतु पूर्वी झालेल्या परीक्षांचा जर आपण विचार केला तर ही परीक्षा IBPS कंपनीमार्फत घेतली जाते आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त भर जो आहे तो या ठिकाणी आपल्याला गणित आणि बुद्धिमापन चाचणी, गणित आणि बुद्धिमत्ता या 2 घटकांवरती दिसतो. त्याच्यानंतर मग जो आहे तो म्हणजे अभियोग्यता चाचणी, शिक्षक भरती संदर्भामध्ये किंवा शिक्षकी पेशाला अनुसरून जे प्रश्न असतात ते त्याच्यामध्ये विचारले जातात. त्याचबरोबर भाषिक कौशल्य देखील आपली त्या ठिकाणी चेक केली जातात. त्याच्यामध्ये मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा या 2 भाषेचे प्रश्न देखील आपल्याला बघायला मिळतात. त्या संदर्भात आपण माहिती पुढे बघणारच आहोत. तर बघा, परीक्षेमध्ये टोटल एकूण 200 प्रश्न आहेत आणि 200 गुण आहेत. यानंतर परीक्षेचा जो कालावधी आहे तो आहे 120 मिनिटे, म्हणजेच 2 तास वेळ याच्यासाठी आहे. म्हणजे बघा, 200 प्रश्न आहेत आणि या 200 प्रश्नासाठी तुम्हाला फक्त 120 मिनिटं वेळ आहे. म्हणजे ही परीक्षा तुमच्या अभ्यासासोबतच वेळेची सुद्धा परीक्षा आहे असं आपल्याला म्हणता येईल. या परीक्षेमध्ये कोणत्याही पद्धतीचं निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. म्हणजे काही प्रश्न चुकले तर तुमचे पडलेल्या मार्कापैकी गुण वजा केले जातात. त्याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असं म्हणतात. तर ती निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आपल्याला या परीक्षेमध्ये बघायला मिळत नाही. ठीक आहे. यानंतर बघा की या परीक्षेमध्ये जी गुणदान पद्धती आहे, टोटल प्रश्न किती आणि एकूण मार्क्स किती याबद्दल आपण माहिती पाहतोय. इंग्रजी भाषा म्हणजेच इंग्लिश लँग्वेज याच्यामध्ये तुम्हाला एकूण 15 प्रश्न असतील आणि त्याच्यासाठी गुण आहेत 15. म्हणजे 15 प्रश्न 15 गुण. त्याच पद्धतीनं मराठी भाषा, या मराठी भाषेसाठी सुद्धा एकूण 15 प्रश्न असतील आणि 15च गुण असतील. म्हणजे 2 भाषांचा विचार जर आपण केला तर 2 भाषा मिळून आपल्याला या ठिकाणी मराठी व इंग्रजी मिळून 30 प्रश्न आणि यासाठी असणार आहेत 30 गुण. यानंतर बघूया आपण पुढे कोणता विषय आहे. तर 3 नंबरचा विषय आहे तिथं जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानमध्ये मग तुमचे इतर सर्व घटक येतात की जसं की इतिहास आहे, त्याच्यानंतर भूगोल आहे, त्याच्यानंतर विज्ञान आहे, त्याच्यानंतर सामाजिक शास्त्र नावाचा घटक आहे, राज्यशास्त्र नावाचा घटक आहे, त्याच्यानंतर अर्थशास्त्र नावाचा घटक आहे आणि काही बहुत प्रश्न चालू घडामोडीचे देखील याच्यामध्ये बघायला मिळतात. तर याच्यामध्ये जनरल नॉलेज किंवा सामान्य ज्ञान या घटकामध्ये तुम्हाला एकूण 30 प्रश्न आणि 30 गुण असणार आहेत. प्रश्नपत्रिका जी आहे ती मराठी आणि इंग्रजी या 2 भाषेमध्ये असते. मराठी भाषाविषयाचे प्रश्न मराठीमध्ये असतात, इंग्लिश भाषेचे प्रश्न इंग्लिशमध्ये असतात आणि इतर जे घटक आहेत जसं की सामान्य ज्ञान किंवा इतर अजून येणारे पुढचे घटक यांचे प्रश्न हे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये असणार आहेत. यानंतर 4था घटक येतो तो म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. हे 2 वेगवेगळे घटक आहेत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये चाइल्ड सायकोलॉजी अँड पेडागॉगी असं म्हणतो. बालमानसशास्त्रामध्ये D.Ed आणि B.Edला जे मानसशास्त्राचा विषय आहे त्यामधले प्रश्न असतील. त्याचबरोबर अध्यापनशास्त्रामध्ये D.Ed आणि B.Edला जो आपण अध्यापनशास्त्र अभ्यासलेलं असतं त्यामधले प्रश्न असतात. तर ह्या 2 घटकांना मिळून म्हणजे बालमानसशास्त्राचे 15 प्रश्न आणि अध्यापनशास्त्राचे 15 प्रश्न या दोन्हीचे मिळून एकूण 30 प्रश्न आणि ते 30 प्रश्न कशाला आहेत, 30 गुणांना आहेत. या पद्धतीनं बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या 4थ्या घटकासाठी आपल्याला 30 प्रश्न आणि 30 गुण असलेले बघायला मिळतात. यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, ज्यालाच आपण अंकगणित असं म्हणतो. या अंकगणितामध्ये तुम्हाला 30 प्रश्न आणि 30 गुण आहेत. म्हणजे गणित हा जो काही विषय आहे
तो 30 प्रश्न आणि 30 गुणांसाठी आहे. आता हा जो गणित आहे तो आपण इतर स्पर्धा परीक्षांमध्ये ज्या पद्धतीचं गणित बघतो त्या पद्धतीचाच पॅटर्न या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. 30 प्रश्न आणि 30 गुण या पद्धतीनं. यानंतर शेवटचा आणि 6वा घटक आहे तो म्हणजे रिझनिंग ॲबिलिटी, याला आपण बुद्धिमत्ता चाचणी असं म्हणतो. आणि हाच या परीक्षेतला की पॉईंट किंवा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो आहे की बुद्धिमत्ता चाचणीमध्ये या परीक्षेला जास्तीत जास्त महत्त्व या परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता चाचणीसाठी दिलेलं आहे. म्हणजे एकूण 80 प्रश्न बघा, म्हणजे इतर घटक जे आहेत ते 120 मार्काला आहेत आणि फक्त बुद्धिमत्ता चाचणी 80 मार्काला आहेत. 120 घटकामध्ये 5 घटक आपणाला दिलेत आणि 80 मार्कामध्ये एक घटक आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. तर 80 प्रश्न आणि 80 गुण बुद्धिमत्ता चाचणीला या परीक्षेमध्ये आहेत. तर संपूर्ण जी काही आपली ही TAIT परीक्षा आहे, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी याचं नावच आहे. तर ही टोटल परीक्षा जी आहे ती आपली 200 प्रश्नांची आणि 200 गुणांची आहे. लक्षात घ्या, अतिशय कमी वेळ तुम्हाला या प्रश्न सोडवण्यासाठी मिळतो, कारण याला फक्त 120 मिनिट वेळ आहे आणि प्रश्न तुमचे 200 आहेत. म्हणजे किती मिनिटाला एक प्रश्न पडतो बघा, 1 मिनिटाला सुद्धा एक नाही, 1 मिनिटापेक्षा सुद्धा कमी वेळ आपणाला हे प्रश्न सोडवण्यासाठी मिळत आहे. त्यामुळं लक्षात घ्यायचं, आपल्याला खूप अशा सरावाची या ठिकाणी गरज आहे. लक्षात घ्या, ठीक आहे. यानंतर बघा पुढचा पॉईंट आहे की ही परीक्षा नेमकं कोण देऊ शकतो. बरेच जणांचे मेसेजेस, फोन कॉल्स आहेत की नेमकं ही परीक्षा कोण देऊ शकतो, त्याच्यासाठी पात्रता काय आवश्यक आहे. तर बघा, या परीक्षेमध्ये गट आहेत. मग ते कोणते गट आहेत, तर याच्यामध्ये बघा 1ली ते 5वीचा एक गट आहे. म्हणजे आता 1ली ते 5वीच्या वर्गाला तुम्ही शिकवायला जाणार आहात तर त्याचा एक गट आहे. त्याच्यानंतर 6वी ते 8वीचा एक गट आहे. त्याच्यानंतर 9वी ते 10वीचा एक गट आहे आणि 11वी 12वीचा एक गट आहे. अशी 4 गटांमध्ये ही परीक्षा होते. म्हणजे परीक्षा म्हणण्यापेक्षा या परीक्षेमध्ये जी काही भरती आपण करतोय तर या भरतीचे 4 गट आहे. म्हणजे या 4 वर्गांवरती शिकवायला जाणारे जे शिक्षक आहेत ते या परीक्षेच्या माध्यमातून निवडलेले असतात. मग प्रश्न असा आहे की या सगळ्यांसाठी वेगवेगळा पेपर आहे का, तर नाही. तर या संपूर्ण 4ही घटकांसाठी एकच चाचणी घेतली जाते, ज्याचं नाव आहे TAIT, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी. एकच, सर्वांसाठी एकच परीक्षा आहे. सर्वांना या ठिकाणी सेमच प्रश्न आहेत, 200च प्रश्न आहेत, 200च गुण आहेत, 120 मिनिटच वेळ आहे. म्हणजे याचा पॅटर्न जो आहे तो सर्वांसाठी सारखाच आहे. गट जरी वेगवेगळे असतील तरीसुद्धा सर्वांसाठी एकच परीक्षा घेतली जाते. त्यामुळे इथं कन्फ्युजन व्हायची गरज नाही की वेगवेगळी परीक्षा आहे का, वेगळा पेपर आहे का. तर या 4ही गटासाठी एकच परीक्षा घेतलेली आहे, घेण्यात येणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. यानंतर बघूया पुढचा पॉईंट. मग ते 4 गट कोणते आहेत आणि 4 गटामध्ये कोण कोण येतं, कोणकोणती शैक्षणिक पात्रता किंवा व्यावसायिक पात्रता आपल्याला असणं आवश्यक आहे. तर त्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे 1ली ते 5वीचा गट आहे. म्हणजे 1ली ते 5वीच्या वर्गाला शिकवायला जाण्यासाठी असणारे उमेदवार किंवा आपण त्यांना शिक्षक म्हणूयात. तर याच्यामध्ये बघा, इयत्ता 12वी म्हणजे 1ली ते 5वीच्या गटाला शिकवायला जाण्यासाठी काय शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे, तर इयत्ता 12वी उत्तीर्ण झालेला उमेदवार हवा आहे. त्याचबरोबर DED पदवी त्यानं प्राप्त केलेली असायला पाहिजे. म्हणजे 12वी प्लस काय पाहिजे बघा, 12वी प्लस तुमचं काय पूर्ण असायला पाहिजे, DED असायला पाहिजे. त्याचबरोबर TET पेपर क्रमांक 1, TET पेपर क्रमांक 1 एवढी पात्रता 1ली ते 5वीच्या गटाला शिकवायला जाण्यासाठी आवश्यक आहे. आता इथं TETच्या ऐवजी जर तुम्ही CTET परीक्षा पास असाल, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, तर या दोन्हीपैकी कोणतीही एक परीक्षा तुम्ही पास असणं आवश्यक आहे. कोणतीही एक म्हणतोय, परंतु यातला पेपर क्रमांक 1 तुम्ही पास असणं आवश्यक आहे. तर आणि तरच तुम्ही 1ली ते 5वीच्या गटासाठी तिथं इलिजिबल आहात. म्हणजे इयत्ता 12वी सोबत DED पूर्ण पाहिजे आणि पेपर क्रमांक 1 TETचा पास पाहिजे. हा झाला या परीक्षेतला पहिला गट. त्यानंतर बघूया दुसरा गट जो आहे तो म्हणजे 6वी ते 8वीचा गट. म्हणजे 6वी ते 8वीच्या वर्गावरती शिकवायला जाण्यासाठी कोण कोण पात्र आहात, तर बघा इयत्ता 12वी आणि पदवी, म्हणजे ज्यांचं 12वी पूर्ण आहे, 12वी सोबत पदवी पण पूर्ण आहे, म्हणजे कोणत्याही विषयातली पदवी जर असेल तर ती पदवी पूर्ण आहे आणि सोबत DED ज्यांचं पूर्ण आहे, म्हणजे 12वी प्लस DED पाहिजे. किंवा आता हे फक्त DED आणि BED, 6वी ते 8वीसाठी DED आणि BED दोन्ही उमेदवार इथं पात्र आहेत. म्हणजे DED जर असेल उमेदवार तर त्यानं 12वी आणि पदवी दोन्ही पूर्ण केलेलं असायला पाहिजे. आणि जर BED उमेदवार असेल तर त्यानं पदवी आणि BED पूर्ण केलेलं असायला पाहिजे. परंतु या दोन्हींना एक कॉमन अट आहे की त्यांनी TET पेपर क्रमांक 2 पास असणं आवश्यकच आहे.
म्हणजे 12वी प्लस पदवी प्लस डी.एड आहे आणि पेपर क्रमांक 2 पास आहे, तर तोही 6वी ते 8वीला पात्र आहे. आणि पदवी प्लस बी.एड आहे आणि पेपर क्रमांक 2 टी.ई.टीचा पास आहे, तर तोही पेपर क्रमांक या ठिकाणी 6वी ते 8वीच्या गटाला पात्र आहे. म्हणजे इथं 6वी ते 8वीच्या गटासाठी डी.एड प्लस बी.एड दोन्हीही उमेदवार पात्र आहेत. मात्र डी.एडवाला काय करू शकतो, इथं पदवी पूर्ण असायला पाहिजे आणि पेपर क्रमांक 2 टी.ई.टीचा पास असायला पाहिजे. आणि बी.एड ज्यांचं पूर्ण आहे त्यांनी पदवी आणि बी.एड सोबत टी.ई.टी पेपर क्रमांक 2 पास असायला पाहिजे. अशा पद्धतीनं या गटामध्ये डी.एड आणि बी.एड उमेदवार या ठिकाणी पात्र आहेत. यानंतर बघूया आपण पुढचा गट आहे, तो म्हणजे 9वी आणि 10वीचा गट. याच्यामध्ये तुम्हाला बघा, पदवी सहित बी.एड उत्तीर्ण म्हणजे कोणत्याही शाखेची पदवी, म्हणजे अर्थातच त्याच्या पदवीनुसार तुमचा जो विषय आहे त्यासाठी तुम्ही तिथं अप्लाय करू शकता. परंतु इथं पदवीसोबत काय पाहिजे, बी.एड पाहिजे. म्हणजे या दोनच गोष्टी इथं आवश्यक आहेत. इथं तुम्हाला टी.ई.टी पास असण्याची गरज नाही. 9वी आणि 10वीच्या गटासाठी टी.ई.टी बंधनकारक नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे टी.ई.टीचा विषय येतो 1ली ते 8वीच्या वर्गापर्यंत. त्यानंतर 9वी पासून 12वी पर्यंतचा जो गट आहे याच्यामध्ये टी.ई.टी बंधनकारक नाही. म्हणजे 9वी ते 10वीला अप्लाय करण्यासाठी तुम्ही एकतर तुमची डिग्री पाहिजे आणि त्यासोबत बी.एड पाहिजे, बाकी टी.ई.टीची अट इथं आवश्यक नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढील गट जो आहे तो म्हणजे 11वी आणि 12वीचा गट, म्हणजे आपण ज्याला ज्युनियर कॉलेज गट म्हणतो. कॉलेजवर अध्यापनासाठी तुम्ही जाणार आहात, तर यासाठी तुम्हाला काय आवश्यक आहे, पदव्युत्तर पदवी म्हणजे पदवी झाल्यानंतर ज्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएट असं म्हणतो, पी.जी थोडक्यात पी.जी पूर्ण असायला पाहिजे. स्पेसिफिक विषयामध्ये तुमच्या विषयाला तुम्ही जो कोणता आपला पी.जीचा विषय आहे त्याच्यासाठी तुम्ही इथं अप्लाय करू शकता. त्यासोबत तुमचं बी.एड उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. याही गटासाठी म्हणजे ज्युनियर कॉलेज गट म्हणजे 11-12वीसाठी तुम्हाला टी.ई.टी पास असण्याची गरज नाही, लक्षात घ्या. म्हणजे टोटल 9वी ते 12वी गटासाठी टी.ई.टी बंधनकारक नाही. मात्र टी.ए.आय.टीचा जो पेपर आहे तो 1ली ते 12वीसाठी एकच आहे. 1ली ते 12वीसाठी टी.ए.आय.टी पेपर हा मात्र सर्वांसाठी सारखा असेल. तर या पद्धतीनं आपण 1ली ते 12वीचे गट आणि त्याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता कोणती आहे ती बघितलेली आहे. यानंतर बघूया आपण की इथं आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमामधून तुमच्या सर्वांसाठी अगदी मोफत, फ्री ऑफ कॉस्ट, ठीक आहे, कोणताही चार्ज तुमच्याकडून घेतला जाणार नाही. तर मराठी व इंग्रजी विषयांच्या जो यापूर्वी झालेला टी.ए.आय.टीचा पेपर आहे, 2 वेळा टी.ई.टी परीक्षा झाली, आता येणारी ही पेपर टी.आय.टी क्रमांक 3 असणार आहे. तर त्यासाठी इथं या चॅनलच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण तुम्हाला संपूर्ण प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण याच यूट्यूब चॅनलवर आपल्याला बघायला मिळणार आहे. यापूर्वी झालेल्या टी.ए.आय.टी पेपरमधील मराठी व इंग्रजी विषयांच्या प्रश्नांचं संपूर्ण स्पष्टीकरण तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल. त्याचे व्हिडिओ आपण इथून पुढे पब्लिश करणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, फक्त हा जो व्हिडिओ आहे त्याला लाईक करा, हा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला लगेचच त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल. त्याचबरोबर हे आपल्या इतर जे अभियोग्यताधारक आहेत, जे कोणी डी.एड बी.एड पास झालेले आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोचवा, जेणेकरून त्यांना अगदी मोफत स्वरूपात तुम्हाला इथून पुढं त्या प्रश्नांचं विश्लेषण बघता येईल. कोणतीही परीक्षा जर द्यायची असेल तर आपल्याला अगोदर त्या परीक्षेचं स्वरूप काय आहे, त्या परीक्षेमध्ये या अगोदर कोणत्या पद्धतीचे प्रश्न, ज्याला आपण PYQ असं म्हणतो, कोणत्या पद्धतीनं आलेले आहेत याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्या अनुसरूनच आपण तो अभ्यास पुढं कंटिन्यू ठेवूयात. तर एवढी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद.